मंगलाचरण. चिदानंदैकरूपाय दिनाय परमात्मने परमात्मप्रकाशाय नित्यं सिद्धात्मने नमः. पान नंबर 13, गाथा नंबर 4. ते पुनवंदौ सिद्धगण देनिवाणि वसंती नाणी त्युयन गरुया विभव सारियाण पडंती. आचार्य योगेंद्र देववीरचे परमात्म प्रकाश ग्रंथ. परमात्म प्रकाश ग्रंथामध्ये आचार्य स्वयमेव पर्यायामध्ये जे परमात्मा अवस्थेला प्राप्त झालेले आहेत त्यांना नमस्कार करतात. व स्वतः पर्यायामध्ये परमात्मा प्राप्त अवस्था होण्यासाठी तशा प्रकारे स्वयंपुरुषार्थ करतात. भविष्य काळामध्ये येणारे जे जीव आहेत ज्यांना पर्यायामध्ये परमात्मा अवस्था प्राप्त करायची आहे अशा जीवासाठी परमात्मा प्रकाश नावाच्या ग्रंथाची रचना केलेली आहे. 4 नंबर गाथेला आगे जो महामुनि होकर शुद्ध आत्मस्वरूप को प्राप्त कर स्वसंवेदन में सम्यक ज्ञान के बल से कर्मों का क्षय कर सिद्ध हो निर्वाण में बस रहे हैं उनको मैं वंदना करता हूँ ऐसा कहते हैं. एक पहिले भूतकाळामध्ये भविष्य काळामध्ये होणारे त्यांना नमस्कार केला. विजय क्षेत्रामध्ये श्रीमंत स्वामी आहेत त्यांना नमस्कार केला. आणि आत्ता वर्तमानमध्ये जे वर्तमानमध्ये सिद्धालयामध्ये स्थित आहेत त्या सिद्ध भगवंताला या ठिकाणी नमस्कार करतात. मग कोण? महामुनी होकर. मुनी म्हटलं नाही. मुनी आणि महामुनीमध्ये फरक आहे. कारण मोक्षाला जाणारे जीव काय करतात? अंतरंग आणि बहिरंग 12 प्रकारचे उग्र तप करतात. मग उग्र तपाच्या द्वारे निर्वाणाची प्राप्ती होते म्हणून त्याला महामुनीश्वर ही संज्ञा दिली. एक किंवा प्रत्येक तीर्थंकराच्या तीर्थामध्ये काय होतात? दारुण उत्सर्ग सहन करून मोक्षाला जाणारे जीव आहे. मग त्यांना सुद्धा करायचं महामुनीश्वर. मग अशा प्रकारे आणि तेही शुद्ध आत्म्याला स्वरूपाला प्राप्त करून म्हणजे स्वतःच्या शुद्ध आत्म्यामध्ये स्थित राहून असं स्वसंवेदन ज्ञान तर आहे पण ज्या ज्ञानामध्ये परसंवेदन आहे ते ज्ञान म्हटलं जात नाही. आणि ज्या ज्ञानामध्ये स्वच संवेदन आहे त्या ज्ञानाला सम्यक ज्ञान संज्ञा प्राप्त होते मोक्ष मार्गाच्या अपेक्षेने. आणि व्यवहारण्याच्या अपेक्षेने बहिरंगामध्ये जशी प्रकारची वस्तू आहे तशाच प्रकारे तुम्ही तसं जाणलं तर त्याला सुद्धा व्यवहाराने खरं ज्ञान म्हटलं जातं. घटाला घट रूपाने, पटाला पट, पुस्तकाला पुस्तक, चौरंगाला चौरंग रूपाने हे जाणलं तर व्यवहारामध्ये त्याला समीचीन ज्ञान म्हणतात पण सम्यक ज्ञान म्हणत नाही. सम्यक ज्ञान आणि समीचीन ज्ञान यामध्ये फरक आहे. सम्यक ज्ञान वस्तूचा त्रिकालवरती जसा स्वभाव आहे तसं ज्या ज्ञानामध्ये निर्णय झाला त्याचं नाव आहे सम्यक ज्ञान. समजा एक घट आहे, मग घटाला आपण घट रूपाने जाणलं
मग घटाला घट रूपाने जाणलं तरी तुमचं ज्ञान व्यवहारामध्ये खरं आहे खरं आहे, पण सम्यक नाही. मग खऱ्या ज्ञानामध्ये सम्यक ज्ञानामध्ये फरक काय आहे? लोक व्यवहारामध्ये घटाला घट जाणणाऱ्या ज्ञानाला खरं ज्ञान म्हटलं, पण सम्यक म्हटलं नाही. सम्यक ज्ञान कोणाला म्हटलं? जे घट आहे, घट ही वस्तू द्रव्य नाही. घट ही वस्तू एक द्रव्य नाही. मग अनेक पुद्गलाचा म्हणून बनलेला स्कंद आहे. अनेक पुद्गलाचा म्हणून बनलेला स्कंद आहे, म्हणून ते सम्यक ज्ञानने पण खरं ज्ञान आहे. 6 द्रव्यामध्ये प्रदीप घट नावाचं द्रव्य आहे का? पुद्गल. पण पुद्गल परमाणू का स्कंद? एक पुद्गल परमाणूला द्रव्य म्हटलेलं आहे, स्कंदाला कुठेही द्रव्य म्हटलं नाही. मग ही स्कंद काय आहे? अनेक पुद्गलाची बनलेली एक अवस्था आहे. त्याला काय म्हटलं आगमाच्या भाषेत? समान जातीय विभाव द्रव्य व्यंजन पर्याय. ते अनेक पुद्गलाचा मिळून बनलेला स्कंद आहे, म्हणून समान जातीय. विभाव म्हणजे स्कंद अवस्था आहे, विभाजक आहे, आणि अशी द्रव्याची होणारी पर्याय, म्हणून त्याला व्यवहाराने सत्य आहे. मोक्ष मार्गाच्या अपेक्षेने ते सम्यक ज्ञान नाही. मग स्वसंवेदन, मग स्वतःच्या स्वशुद्ध आत्म्याला जाणणे, अनुभव करणे, श्रद्धा करणे, त्याचं नाव सम्यक. त्यांना एक टूल ठेवायला, एक टेबल ठेवायला पण मागायला. म्हणून इथे स्वसंवेदन याच्याद्वारे सम्यक ज्ञानाची प्राप्ती होते. नाही तिथं आम्ही मागितलंच घ्या, ते टेबल मागितलं टेबल आहे तिथं, मागितलंच घ्या. मग असं स्वसंवेदन ज्ञान सम्यक ज्ञानाच्या बलाच्या द्वारे कर्माचा क्षय करून, कर्मांना नाश करून जे निर्वाणामध्ये आत्ता थांबलेले आहेत, निर्वाणामध्ये स्थित आहेत, त्यांना मी या ठिकाणी नमस्कार करतो. मग असे ते पर्यायामध्ये सिद्ध अवस्थेमध्ये आहेत. 8 गुणांनी सहित आहेत, 8 कर्माने रहित आहेत, शरीरापेक्षा किंचित न्यून आकारवाले आहेत, उत्पादवे ध्रुव स्वरूपी आहेत आणि नित्य आहेत. त्या सिद्ध भगवंतांना मी नमस्कार करतो. दो हाथ. जो ज्ञान द्वारा 3 लोक के गुरु भारी होने पर भी संसार समुद्र में नहीं गिरते हैं, उन मोक्ष में रहने वाले सिद्ध समूह को मैं नमस्कार करता हूँ. तर सिद्धाला उपमा काय दिले त्यांनी? भारी. गुरु म्हणजे भारी. काय? गुरुचा अर्थ भारी. आपण एक वरनं जर एक छोटासा खडा टाकला, वरती जातो का खाली येतो? खाली. ती सायन्स पण सांगतं, जेवढी जड वस्तू आहे ती वरून निमाणे खाली पडते. आता यांनी सिद्धाला कायलं अशी उपमा दिली, गुरु जड आहेत तरी खाली पडत नाही. विरुद्ध येते ना, परस्पर विरुद्ध. मग ज्ञानाच्या जे 3 लोकाला जाणतात, म्हणून ते कसे भारी आहेत. ज्ञानाने 3 लोकाला जाणतात, त्याच्या अनंत द्रव्याला जाणतात, त्यांच्या त्रिकालवरती अनंत पर्यायाला जाणतात, म्हणून ते भारी आहेत. पूर्वी कधी पत्ते खेळत असताना काय सांगतो, भारी शर्यत लावा, हलकी नको. काय?
भारी शर्यत लावा, हलकी शर्यत लावून का उपयोग नाही. मग तसं इथे 3 लोकाला जाणणारे गुरु आहेत, म्हणजे भारी आहेत, जी त्यांचं केवळ ज्ञान सगळ्यामध्ये उत्कृष्ट आहे, श्रेष्ठ आहे. म्हणून ते सिद्ध भगवान भारी आहेत. आणि असं असताना सुद्धा संसार समुद्रामध्ये पडत, म्हणजे वर्ण सिद्धालयातून परत खाली कधी येत नाहीत. ते भारी खाली न येणे, तिथे स्थित राहणे, परस्पर विरोधी काय झाले, व्याख्या झाली. जडपणाने खाली पण येत नाही, असे ते सिद्ध भगवान. मग ते कसं आहे, संसार समुद्रातून पार होऊन गेले, मोक्षामध्ये राहतात. अशा त्या सर्व सिद्ध समूहाला काय करायचे, आत्ता वर्तमानमध्ये जेवढे सिद्ध आहेत त्यांनाच नमस्कार केला, भविष्यकाळामध्ये होणाऱ्याला केलं नाही. आत्ता जो कोणी जीव 14व्या गुणस्थानामध्ये असेल त्यांना पण नमस्कार केला नाही. भविष्यकाळामध्ये होणाऱ्याला नमस्कार नाही, 14व्या गुणस्थानामध्ये आहे. मग 14व्या गुणस्थानावरती जीवसुद्धा वर्तमानामध्ये संसारीच आहे, मध्य लोकातच आहे, सिद्ध लोकात नाही. मग त्या जीवाला पण नमस्कार केला नाही. जे आत्ता सर्व कर्माचा नाश करून केवळ ज्ञान सम्यक ज्ञानाच्या सिद्धालयामध्ये स्थित आहेत त्यांना नमस्कार केला. हे का झालं, व्यवहारण्याने सिद्ध भगवंताला नमस्कार झाला. टीकार्थ, फिर मैं सिद्ध समूह को वंदना करता हूँ, परत मैं त्या सर्व सिद्ध समूह नमस्कार करता हूँ जो मोक्ष में विराजमान है. कैसे वे ज्ञान से 3 लोक में गुरु है. मग 5 परमेष्ठी आहेत. मग त्या 5 परमेष्ठीमध्ये गुरु किती आहेत आणि देव किती आहे. प्रदीप, 5 परमेष्ठीमध्ये गुरु किती, देव किती आहेत. 5 परमेष्ठीमध्ये गुरु किती आणि देव किती आहेत. 2 देव आहेत आणि 3 गुरु आहेत. आचार्य, उपाध्याय, साधू यांना गुरु म्हणतात आणि अरिहंत सिद्धांना देव म्हणतात. यापैकी 3 परमेष्ठी गुरु आणि 2 परमेष्ठी देव आहेत. आणि त्यामध्ये अरिहंत भगवान परमगुरु आहेत, गुरु नाहीत, परमगुरु आहेत. ते सगळ्यामध्ये श्रेष्ठ केवळ ज्ञानी आहेत, म्हणून ते गुरु आहेत, परमगुरु. मग दुसऱ्या अपेक्षेने सांगणार आचार्य, साधू, उपाध्याय, आचार्य आणि अरिहंत गुरु आहेत, देव नाही. काय सांगणार, साधू, उपाध्याय, आचार्य आणि अरिहंत गुरु आहेत, देव नाहीत. का देव नाही, गुरु का आहेत, उपदेश देतात म्हणून ते गुरु आहेत. आणि एका अपेक्षेने देव पण आहेत, शाद्वात पद्धतीने. आणि सिद्ध भगवान देवच आहेत, गुरु नाहीतच, असं शाद्वात अनेकांत पद्धतीच्या द्वारे यथाशक्ती देव पण कधी गुरु होतात आणि कधी गुरुसुद्धा देव होतात. आणि जे देव आहेत ते देवच असतात, ते गुरु होत नाहीत. वर्तमानाच्या अपेक्षेने सिद्ध भगवान देव, 4 परमेष्ठी गुरु आहेत. आणि भूत नैगम्याने जेवढे सिद्धालयामध्ये सिद्ध आहेत ते सगळे कसे आहेत, भूत नैगम्याने गुरु आहे, होते. भूत नैगम्याने अशा पद्धतीने सांगितले. तो भी संसार समुद्र में नहीं गिरते हैं. मग संसार समुद्रामध्ये परिभ्रमण करण्यासाठी आचार्यांनी मुख्य रूपाने 2 कारणं सांगितली. का त्याने संसार परिभ्रमण करण्याचे मुख्य 2 कारणं.
परसंवेदन करणारा जीव संसारामध्ये भटकतो. त्याचं पराचं संवेदन करणारा जीव संसारामध्ये भटकतो आणि स्वचं संवेदन करणारा जीव मोक्षाला जातो, संसारात भटकत नाही. कसं पराचं संवेदन करणारा संसारात भटकतो, स्वचं संवेदन करणारा संसारातून मुक्त होतो. मग पराचं संवेदन करणे म्हणजे आपली ज्ञान पर्याय, बाहेरच्या विषयाला जाणणे, पर पदार्थाला जाणणे, त्याचं नाव आहे पराचं संवेदन. मग जिथे पराच्या संवेदनामध्ये विषयामध्ये दोन घ्यायचे, एक पंचेंद्रियाचे असणारे विषय तेही पर आहे आणि पंचपरमेष्ठी ते पण पर आहे. पंचेंद्रियाचे विषय पर आहे, तसं पंचपरमेष्ठी पण पर आहे. मग दोन्ही पर आहेत, पण आपली ज्ञानपर्याय स्व आहे. जाणणारे आपण म्हणजे आपली ज्ञानपर्याय स्व आणि विषय पर झाले. मग पर विषयामध्ये एक विषय पापबंधाला निमित्त कारण आहे आणि एक विषय पुण्यबंधासाठी निमित्त कारण आहे. निमित्त कारण ते विषय तुम्हाला पाप किंवा पुण्य बंध करत नाहीत. मग त्या विषयाला लक्ष्य करून आपल्या ज्ञानाची परिणती परनियार्थरूप झाली. त्यामुळे परपरिणती ही बंधाला संसाराला कारण आहे आणि अरहंत सिद्ध भगवंताची परिणती स्वला जाणते, स्व आत्म्याला जाणतात, स्व आत्म्याचं ध्यान करतात. म्हणून स्वचं संवेदन कधी मुक्तीला रोकत नाही, मोक्ष प्राप्त करतो आणि परसंवेदन कधी मोक्ष देत नाही, संसारातच परिभ्रमण करण्याला लावतं. मग असं ते समुद्रामध्ये संसार समुद्रात पडत नाही. मग संसाराला समुद्राची उपमा दिली, संसाराला समुद्राची उपमा दिली. कारण का समुद्र जे आहे त्या समुद्राचं जल अथांग आहे, जे त्याचं मोजमाप केलं जात नाही आपल्या छद्मस्ताच्या द्वारे. पण जेवढी समुद्र आहेत, किती द्वीप आणि समुद्र आहेत, असंख्यात द्वीप आणि समुद्र आहेत. मग त्यांची संख्या जर काढली समुद्र आणि द्वीपाची, 2.5 सागरोपमाचे जेवढे पल्ले आहेत, समय आहेत, 2.5 सागरोपमाचे जेवढे समय आहेत तेवढे समुद्र आणि द्वीप आहेत. एवढे समुद्रद्वीप. मग त्या समुद्राचं पाणीसुद्धा किती आहे केवलीच्या ज्ञानामध्ये समजू शकतं. आपल्या ज्ञानातून जाणू शकत नाही किती लिटर आहे, जाणू शकत नाही. पण केवलीच्या ज्ञानामध्ये जेवढे समुद्र आहे त्याच्यातलं किती पाणी आहे लिटरने सांगा, सगळ्यांनी ते सांगू शकते. जी एक अपेक्षेने त्याला काय झाली, सीमा आहे. पण 4 गतीच्या 84 लाख योनीमध्ये फिरणाऱ्या जीवाची सीमा नाही. म्हणून एक अपेक्षेने समुद्राचं जल असीम आहे, म्हणून संसाराला समुद्राची उपमा दिलेली आहे. नदीची उपमा कधी समुद्राला दिली नाही. एखाद्या छोट्या खेडेगावामधल्या वाहणाऱ्या ओढ्याची उपमा दिली नाही किंवा एखाद्या डबक्यात साचलेल्या पाण्याची उपमा दिली नाही. समुद्राची उपमा दिली. एक कारण ते सांगितलं, जलाच्या अपेक्षेने. नदीमध्ये, ओढ्यामध्ये, छोट्याशा डबक्यामध्ये असणारे प्राणी आणि समुद्रामध्ये असणारे प्राणी किती आहेत, असंख्यात आहेत.
एवढेच समुद्रामध्ये जलामध्ये तिथे जीव आहेत. आणि त्या समुद्राच्या जलामधून एक मनुष्य पोवत जायचं म्हटलं तर शक्य आहे का? कोणताही एका मोठा मासाला काही प्राणी आले तर तुम्हाला गटकळून घेऊन मरू शकतो. तसंही संसाराला समुद्राची उपमा देण्याची बहिरंगातली वस्तू उपमा देण्यायोग्य वस्तू आणि आपण संसारामध्ये परिभ्रमण करतो त्या संसाराचा अंत नाही. किती काळापासून भटकत आलो त्याचा अंत नाही. अज्ञानात किती काळापर्यंत भटकत राहील त्याचा अंत नाही. म्हणून संसार समुद्र आहे. एक लवकर. दुसरं पंचपरावर्तन. द्रव्य, क्षेत्र, काल, भव आणि भाव या पंचपरावर्तन म्हणजे द्रव्य परावर्तनपेक्षा क्षेत्र जास्त आहे, क्षेत्रापेक्षा काल आहे, कालापेक्षा भव आहे आणि भवापेक्षा भाव आहे. मग हे त्याचे पुष्कळ मोठं आहे म्हणून त्याला समुद्राची उपमा दिलेली आहे. मग अशा समुद्राच्या मध्ये भटकणारा जीव मिथ्यात्वासहितच भटकतो. अभव्य पण भटकतो मिथ्यात्वासहित आणि भव्य पण मिथ्यात्वासहित भटकतो. भव्य अभव्य दोन जीव आहेत पण पहिले गुणस्थानमध्ये मिथ्यात्वामध्ये आहेत. मग जोपर्यंत मिथ्यात्वात राहतील तोपर्यंत ते भटकणारच आहेत. त्याच्यातून मुक्त होणार नाही. काय करणार आहे? त्याच्यातून ते मुक्त होणार नाही ते. मग त्यामध्ये अभव्य पुढे अनंत कालापर्यंत भटकतच राहणार आहे, कधी संसारातून पार होणार नाही. आणि भव्य जीव या संसारामधून पार होऊ शकतो. मग कमीत कमी किती आणि जास्तीत जास्त किती? मग त्या जास्तीत जास्त उपार्ध पुद्गल परिवर्तन काळ शिल्लक असेल तेव्हा तो जीव स्वसंवेदनाच्या द्वारे सम्यक दर्शन प्राप्त करून मोक्ष मार्गस्थ होतो आणि एक दिवस निमाणी निर्वाणाला प्राप्त होतो. जी भव्याचा सम्यक दर्शन प्राप्त झाल्यापासून मोक्ष मार्ग कसा आहे? शांत होणार आहे, शाश्वत राहणारा नाही. त्याचं का उलटं सुलटाने काय केलं उलट त्याला चवलं होतं. हे शास्त्र इथं ठेवलं, हे दुसरं ठेवलं. नाही नाही आहे का पुस्तक? आपलं पाहिजे ते पुस्तक बघा तर मिळालं का? मग संसार समुद्राचा नाश कोण अन्य करू शकत नाही. आपल्या स्वतःच्याच परिणामाच्याद्वारे आपण काय करू शकतो? संसाराचा नाश करू शकतो. अन्य दुसरा कोणीही जीव आपल्या संसाराचा नाश करू शकत नाही. आणि भव्यत्व शक्तीची अभिव्यक्ती काय? भव्यत्व शक्तीची अभिव्यक्ती आणि भव्यत्व असणं या दोन्हीमध्ये फरक आहे. भव्यत्व शक्तीची असणे आणि भव्यत्व शक्तीची अभिव्यक्ती होणे या दोघांमध्ये फरक आहे. कन्या उत्पन्न झाली, मग कन्या उत्पन्न झाल्यानंतर त्या कन्येमध्ये संततीला उत्पन्न करण्याची शक्ती आहे, पण ती उत्पन्न विशिष्ट काळानंतरच करेल. तसं भव्य आहे, भव्यत्व शक्ती आहे, पण त्याची अभिव्यक्ती जोपर्यंत होत नाही ते भव्य काही कामाला नाही. मग ती भव्यत्व शक्तीची अभिव्यक्ती कशी होणार? कोण करणार? कोणाला लक्ष करून करणार? हे या ठिकाणी समयसारथी
276-77 नंबर गाथा आहे, मूळ गाथा 276-77 नंबर आहे आणि त्याची टीका आहे. प्रदीप, मला संस्कृत येतं का? संस्कृत वाचायला येतं का? का हिंदी वाचू शकता तुम्ही? का आता हिंदी का संस्कृत? तुम्हाला का जायचं आहे? हे लोक येतात ना, भटकवतात ना बुद्धी, हे मूळ शास्त्र तुम्ही वाचून बघा. गंगा गई तर गंगादास, जमुना गई जमुनादास होऊ नका. आपली श्रद्धा एका ठिकाणी ठेवून चाला. मी वाचतो, तुम्ही घरी जाऊन बघा परत. मी संस्कृत पण वाचतो आणि हिंदी पण वाचतो. समजतात. जयसिंहाचार्य टीका भले महाराज नको, तुमच्यावरची जी असतील जयसिंहाचार्य टीका वाचा त्या ठिकाणी. 276-77 गाथाची टीका. अत्र निश्चय प्रतिषेधको भवति व्यवहारस्तु प्रतिषेधित. निश्चय प्रतिषेध करणार आणि व्यवहार प्रतिषेध होणार आहे, हे त्यांनी सांगितलं. व्यवहारस्तु प्रतिषेध देते. कस्मात तिचे निश्चय नाही प्रतिषेध करणार आणि व्यवहाराने प्रतिषेध होण्यायोग्य आहे. मग असं का सांगितलं? निश्चय मोक्ष मार्गे स्थिताना नियमेन मोक्षो भवति. निश्चय मोक्ष मार्गामध्ये जो जीव स्थित आहे त्याला नियमाने मोक्ष होतो. मोक्ष शब्दाचे अनेक अर्थ होतात. प्रत्येक ठिकाणी मोक्ष शब्दाचा अर्थ 8 कर्माचा अभाव त्याला घेऊ नका. एक दृष्टी मोक्ष आहे, कर्म मोक्ष, मोक्षाचे अनेक भेद आहेत. मग इथे जे मोक्ष सांगितला, इथे मोक्ष शब्दाचा अर्थ मोक्ष मार्ग आहे. ते मोक्ष मार्ग आहे. जो जीव निश्चय मोक्ष मार्गामध्ये स्थित आहे त्याला नियमाने मोक्ष होतो. अनुमान प्रतिज्ञा वचन लिहायला हे काय आहे? न्यायाच्या प्रतिज्ञा. निश्चय मोक्ष मार्गामध्ये स्थित असणाऱ्या जीवाला नियमाने मोक्ष होतो. मग निश्चय मोक्ष मार्गामध्ये स्थित हे झालं पक्ष, आधार जीव झाला आणि त्याला मोक्ष होतोय साध्य. पक्ष आणि साध्य दोहोंचे कथन करणे त्याला न्यायग्रंथामध्ये प्रतिज्ञावचन म्हणतात. जसं अभिमन्यूचा मृत्यू झाला, अर्जुनाने प्रतिज्ञा केली, उद्या सूर्यास्तापर्यंत मी जयद्रथाला मारेन. मग अर्जुनाचा जीव आणि मारण्याची प्रतिज्ञा, तो याला प्रतिज्ञा म्हटलं. मग तशी ते प्रतिज्ञा केली. निश्चय मोक्ष मार्गामध्ये असणाऱ्या जीवाला नियमाने मोक्ष होतो. मोक्ष साध्याने तो जीव झाला पक्ष, प्रतिज्ञाचा सांगितलं. व्यवहार मोक्ष मार्गे स्थितानां तू भवती न भवतीच सांगितलं. निश्चय मोक्ष मार्गामध्ये स्थित असणाऱ्या जीवाला नियमाने मोक्ष होतो, म्हणजे सम्यक दर्शन प्राप्त होतं. पण व्यवहार मोक्ष मार्गामध्ये जो स्थित आहे त्याला मोक्ष होईल पण होणार नाही. दोन्ही बी आणि हे बोललं. मग कथम भवती न भवतीचं, मग जे व्यवहार मोक्ष मार्गामध्ये स्थित आहेत त्यांना मोक्ष होणार पण न होणार. कसं काय? त्याची भवती न भवती का होतो आणि का होत नाही लिहिलं. इति चेत हेतू दिला, हेतू कारण सांगितलं. इति चेत यदि मिथ्यात्वादी सप्त प्रकृती उपशम क्षोक्षम क्षय सकाशात, जे 7 कर्म प्रकृतीच्या उपशम क्षोक्षम क्षय झाल्यामुळे मग 7 कर्म प्रकृतीचा उपशम क्षोक्षम क्षय झाल्यामुळे मोक्ष मार्ग होतो का मोक्ष होतो? मोक्ष मार्ग होतो, मोक्ष होत नाही. मग त्रिणिक राजाचा क्षयिक सम्यक दर्शन झालं, 7 कर्म प्रकृतीचा क्षय झाला, क्षयिक सम्यक दर्शन प्राप्त होतं, मोक्ष होत नाही म्हणलं. मग हे जे सम्यक दर्शन आहे, मोक्ष मार्ग आहे, तो काय होतो?
सम्यक दर्शन ज्ञान चारित्र झाल्यानंतर मोक्षमार्ग होतो. मग सम्यक दर्शन आगम भाषेने काय सांगणार? 7 कर्म प्रकृतीचा उपशम क्षोपशम क्षय झाल्यामुळे सम्यक दर्शन प्राप्ती होते. हे तिथे सम्यक दर्शनाची ज्याला प्राप्ती झाली त्या जीवाला मोक्ष मार्गाची सुरुवात झाली आणि तो भविष्य काळामध्ये अनंत अवस्था प्राप्त करून मोक्ष प्राप्त करणार. आगम भाषाने 7 कर्म प्रकृतीचा उपशम क्षोपशम क्षय हे सांगितलं. आणि अध्यात्म भाषेने काय सांगितलं? स्वशुद्ध आत्मा उपादेन कृत्वा वर्तते तदा मोक्षो भवती. म्हणजे स्वतःच्या शुद्ध आत्म्याला विषय करून जाणून ध्यान करेल, जाणेल, अनुभव करेल तेव्हा मोक्ष होतो. जे निश्चय मोक्ष मार्गामध्ये स्थित असणाऱ्या जीवाला मोक्ष का होतो? तर आपल्या स्वतःच्या शुद्ध आत्म्याला जाणतो, अनुभव करतो, म्हणून त्याला मोक्ष होतो. म्हणजे सम्यक दर्शन मोक्ष मार्गाची सुरुवात होते. जी एक मोक्ष मार्गाची सुरुवात, सम्यक दर्शनाची प्राप्ती, त्याच्यासाठी 2 कारणं सांगितले. किती कारणं सांगितले? 2. आगम भाषेच्या अपेक्षेने कर्माचा उपशम क्षोपशम क्षय आणि अध्यात्माच्या अपेक्षेने शुद्ध आत्म्याला जाणणे, शुद्ध आत्म्याचा अनुभव करणे ही अध्यात्म भाषेच्या अपेक्षेने कथन केलं. म्हणजे इथे आचार्याने काय सांगितलं? स्वतःच्या शुद्ध आत्म्याच्या अनुभवाने, स्वतःच्या शुद्ध आत्म्याच्या ध्यानानेच, शुद्ध भावाने, स्वसंवेदनाच्या द्वारेच 7 प्रकृतीचा उपशम क्षोपशम होऊन सम्यक दर्शनाची प्राप्ती होते. म्हणजे याचा अर्थ काय झाला? परद्रव्याला लक्ष्य करून निश्चय सम्यक दर्शनाची प्राप्ती होत नाही. आणि आपल्या स्वतःच्या सुद्धा एक एक गुणाला लक्ष्य करून सुद्धा निश्चय सम्यक दर्शन होत नाही. आपल्या एक एक पर्यायाला जाणलं तरी निश्चय सम्यक दर्शनाची प्राप्ती होत नाही. कारण का? एक एक गुणाला जाणणं, एक एक पर्यायाला जाणणं तो व्यवहार आहे. काय? व्यवहार आहे. आणि व्यवहाराच्या विषयाला लक्ष्य करून निश्चय सम्यक दर्शनाची प्राप्ती होत नाही. व्यवहार सम्यक दर्शनाची, ज्ञानाची प्राप्ती होते, पण निश्चय सम्यक दर्शनाची प्राप्ती होत नाही. म्हणून ते कसं घेतात ना? स्वशुद्ध आत्म्याला उपादेय करून, स्वशुद्ध आत्म्याला जो जाणतो, ध्यान करतो, त्या जीवाचे 7 कर्म प्रकृतीचा उपशम क्षोपशम होऊन तो जीव निश्चय सम्यक्ती होतो. जे मोक्ष होतो म्हणजे मोक्ष मार्गासाठी स्वतःच्या शुद्ध आत्म्याच्या ध्यानानेच मोक्ष मार्गाची सुरुवातून मोक्ष होतो. एक पहिले कारण निश्चय मोक्ष मार्ग असणाऱ्या जीवाला मोक्ष होतोसाठी हे कारण सांगितलं. यदि पुन्हा सप्त प्रकृती उपशमादी अभावे, जी ज्या जीवामध्ये 7 कर्म प्रकृतीचा उपशम क्षोपशम क्षय होत नाही किंवा झाला नाही, होणार नाही, त्याचं कारण सांगितलं. शुद्ध आत्मानं उपादेन कृत्वा न वर्तते तदा मोक्षो न भवती. मग स्वतःच्या शुद्ध आत्म्याला विषय करून त्याचं ध्यान करत नाही, त्याचा अनुभव करत नाही, त्याचं चिंतन मनन करत नाही, म्हणून त्याला सम्यक दर्शन प्राप्त होत नाही. आता 7 कर्म प्रकृतीचा उपशम, क्षोपशम आणि क्षय प्रजित कितव्या गुणस्थानामध्ये होतो? 7 कर्म प्रकृतीचा उपशम क्षोपशम क्षय कितव्या गुणस्थानात होतो? तुम्हाला नाही, त्यांना सांगत आहे. तुम्हाला प्रदीपला विचारलं. गुणस्थानं पहिल्यापासून 14 गुणस्थान आहेत. मग 7 कर्म प्रकृतीचा उपशम क्षोपशम क्षय कितव्या गुणस्थानापासून कितव्या गुणस्थानापर्यंत होतो? किंवा 7 कर्म प्रकृतीच्या उपशम क्षोपशम क्षयाने कोणतं गुणस्थान होतं? 4th, 5th, 7th, 11th, 12th अर्यंत असतं.
बस हे पाहिजे. जे 7 कर्म प्रकृतीच्या उपशम क्षोपशम क्षयाने 5वं गुणस्थान प्रगट होत नाही, 7वं होत नाही, 6वं होत नाही, श्रेणीचे होत नाही. याचा अर्थ काय आहे? जैसे नाचर सांगतात, वीरसागर सांगत नाही. जैसे नाचर सांगतात, स्वतःच्या शुद्ध आत्म्याला विषय करून तुम्ही तुमच्या ज्ञानपर्यायाचा जरी अनुभव करता, जाणतात लक्षण मात्र, तर 7 कर्म प्रकृतीचा उपशम क्षोपशम क्षय होऊन 4थं गुणस्थान प्रगट होतं. 6वं 7वं नाही. आता 6वं 7वं प्रकरण आम्ही सांगतो की स्वतःच्या शुद्ध आत्म्याचं ध्यान करणं 6वं 7वं गुणस्थान प्रगट. 6व्या 7व्या गुणस्थानात तर शुद्ध आत्मानुभूती आहेच, तिथे प्रगट करण्याची चर्चाच नाही. जिथे आहे त्याची चर्चा का करतात? इथे जो मिथ्यादृष्टी जीव आहे, तो मिथ्यादृष्टी जो सम्यक दर्शन प्राप्त करणाऱ्या जीवाची चर्चा आहे. म्हणजे 7 कर्म प्रकृतीच्या उपशम क्षोपशम क्षयाची जी प्राप्त होतं ते आत्म्याच्या स्वतःच्या शुद्ध आत्म्याच्या स्वतःच्या स्वसंवेदन ज्ञानाने प्राप्त होतं. आणि इथे आचरण आहे. तर 5व्या गुणस्थानामध्ये किती प्रकृतीचा अभाव होणार? 7व्या गुणस्थानामध्ये किती प्रकृतीचा अभाव होणार? सांगा आता, तुम्ही सांगा. कोण सांगा? सांगा, तुम्ही सांगा. भावी तुम्ही सांगा. 5व्या गुणस्थानात किती प्रकृती अभाव आहे? 7व्यामध्ये किती प्रकृतीचा अभाव आहे? 5व्यामध्ये किती होणार? हां, आणि कोण सांगणार? आरतीजी सांगा तुम्ही. चौथ्या गुणस्थानात 7 प्रकृतीचा अभाव झाला. तर 5व्या गुणस्थानामध्ये आणि 7व्या गुणस्थानामध्ये कितीचा अभाव होणार? किती प्रकृती? आता इथे 7 सांगितलं. पुढच्या 2 गुणस्थानात किती प्रकृतीचा अभाव होणार? गुणस्थान वाढलं ना. तर 4थ्या गुणस्थानामध्ये 7 कर्म प्रकृतीचा अभाव सम्यक दर्शन होतं. 5व्या गुणस्थानामध्ये 11 प्रकृती होतात, 7व्या गुणस्थानात 15 प्रकृती होतात. ते 4 आणि 3 7 अप्रत्याख्यान. मग 11 प्रकृतीचा अभाव नंतर 5वं गुणस्थान होतं, 15चा अभाव तर 7वं गुणस्थान होतं. मी ते अचानक 11 15 प्रकृती 7 प्रकृती लिहिलेत. म्हणजे कर्णानं द्रव्यानं याचा तुम्हाला सुमेळ पाहिजे. आम्ही काय करू, आपल्याला जसं वाटतं तसं चांगलं चालणार नाही. ते तुमची जनवाणी असेल, दिनवाणी असणार नाही. मग आता इथे आचरणे आठवतं, स्वतःच्या शुद्ध आत्म्याला उपाधे करून ध्यान करतो, अनुभव करतो. तर मग 15 प्रकृतीचा उपशम क्षोपशम क्षय झाला म्हणा लागेल, पण 7 प्रकृतीचा म्हणला. म्हणजे याचाच अर्थ काय झाला? 4थ्या गुणस्थानामध्ये स्वतःच्या शुद्ध आत्म्याच्या ध्यानाच्या परिणामाच्या द्वारे कर्माचा उपशम क्षयोपशम क्षय होतो. इथे 4थ्या गुणस्थानाची सिद्धी केली. 5व्या 7व्यामध्ये तर आहेच. जिथे आहे तिथे सांगण्याची तुम्हाला काय आवश्यकता आहे? पण 4थ्या गुणस्थानामध्ये 7 कर्म प्रकृतीचा उपशम क्षोपशम क्षय संपूर्ण भारतामधले सगळे जीव मानतात. कोण मानत नाही असं एकही ज्ञानी नाही. अज्ञानी सोडून द्या. काय आहे? 7 प्रकृतीच्या उपशमाने क्षोपशम क्षोपशम औपशमिक क्षायिक सम्यक दर्शन होतं. हे सर्वाला मान्य आहे. इथे कुठेही विवाद नाही. पण फरक कुठं आहे? 7 कर्म प्रकृतीचा उपशम क्षोपशम क्षय पंचपरमेष्ठीला लक्ष करून होतो, शुभ भावाने होतो. हे विपरीत आहे. त्याला काय म्हणतात आचार्य? पंचपरमेष्ठीला लक्ष करून शुभ भावाने 7 प्रकृतीचा उपशम क्षोपशम होतो. म्हणजे परद्रव्याला लक्ष करून होतो. ही चुकीचं आहे. म्हणजे स्वतःवरती विपरीत श्रद्धा करू लागलो आणि अनेक जीवाला विपरीत श्रद्धासाठी निमित्त बनलो. पुढे अनंत कालापर्यंत तुम्हाला सम्यक दर्शन प्राप्तीचा चान्सच मिळणार नाही.
म्हणजे इथे आचार्य 7 प्रकृतीच्या उपशम क्षोपशमाने चतुर्थ गुणस्थान प्रगट होतं, 5वं 7वं नाही. मग कोणी जीव 5व्या गुणस्थानाला प्राप्त होईल तर 11 प्रकृतीचा अभाव होऊन त्याला 5वं गुणस्थान होईल, 4थं नाही. 4थ्या गुणस्थानातले 7 आणि तिथे अप्रत्याख्यान झाले तर 11 झाले. आणि 7व्यामध्ये गेले मुनी झाले तर अनंत अनवधी अप्रत्याख्यान प्रत्याख्यान हे 12 आणि ते 15 प्रकृती मिथ्यात्व सम्य मिथ्या सम्य 15 प्रकृतीचा अभाव होऊन तेव्हा 7वं गुणस्थान प्रगट होतं. म्हणजे हे आचार्यांचे जैशीन आचार्याचे ग्रंथ वाचत नाहीत, इथल्या ग्रंथावरती प्रवचन करत नाहीत, सांगत नाहीत, तर कुंदकुंदाची गाथा आणि अमृतचंद्राची टीका संपले तिथंच. मग हे सुद्धा टीका कुंदकुंदाच्या गाथेची जैशीन आचार्याने केलेलं आहे. पण हे का करत नाही? तुमचं पित्तळ उघडं पडतं, तुम्ही कसे खोटे बोलता. ते बोला, खरं बोला. महाव्रत घेतलो, नग्न दिगंबर अवस्था, मोक्ष मार्ग, तर खरं बोला की आपण का तुम्ही खोलं बोलत नाही? चालणार नाही. आम्ही जरी सांगितलं स्वतःच्या शुद्ध आत्म्याच्या ध्यानामुळे सम्यक दर्शन होतं, तर तुम्ही जयपूर आले झाला, जयपूरला शिक्का पडतो. ते तुम्हाला खोटा शिक्का पडवून म्हणून तुम्ही खोटं सांगू लागला का? चालणार नाही. दुनिया काय म्हणते त्याला नाही, देवगुरु शास्त्र काय सांगतात हे बघा. तसा 11 7 प्रकृती 11 15 प्रकृती आहे ना, तर 171 का 70 गाथेमध्ये त्यांनी दिलेलं आहे. 5व्या 4थ्या गुणस्थानात 7, 5व्यामध्ये 11, 6व्यामध्ये 15. ही आचाराचा क्रम आहे. म्हणजे कर्णानुयोगचे आपण एवढे ज्ञाता आहोत, कर्णानुयोग जाणतो, कर्णानुयोग जाणतो, पण त्या कर्णानुयोगाचा अध्यात्माचा कर्णानुयोगाशी सुमेळ लावता येत ना आपल्याला. म्हणून त्यांनी सांगितलं की स्वतःच्या शुद्ध आत्म्याला जो उपादेकडून अनुभव करत नाही, म्हणून त्या जीवाच्या 7 कर्मप्रवृत्तीचा उपशम क्षोपशम क्षय होत नाही. एखादा स्वतःचा शुद्ध आत्माविषयी नाही, शुद्ध आत्म्याला जाणत नाही, म्हणून 7 प्रथा उपशम क्षोपशम होत नाही. म्हणजे विषय साधन फळ दाखवलं. शुद्ध आत्माविषयी नाही म्हणजे परद्रव्यविषय आहे, पराला जाणतो साधन, आणि 7 प्रथा उपशम क्षोपशम क्षय होत नाही. जे अध्यात्माने शुद्ध आत्म्याला जाणत नाही आणि आगम भाषेने 7 प्रथा उपशम क्षोपशम क्षय होत नाही. कुणाचा व्यवहार मोक्ष मार्गामध्ये स्थित आहे त्या जीवाला सांगितलं. एक निश्चय सांगितलं व्यवहार. आता पुढे सांगतात तदपि कस्मात, मग ज्याच्या 7 प्रथा उपशम क्षोपशम होत नाही, काय कारण आहे त्याला, असा प्रश्न विचारला. कस्मात सप्त प्रकृती उपशमादी अभावे सती, 7 प्रकृतीचा उपशम न झाल्यामुळे हे सांगितलं. मग काय म्हणायचं? सती अनंत ज्ञानादी गुण स्वरूप आत्मानं उपादेन कृत्वा न वर्तते. जे स्वतःच्या शुद्ध आत्म्याला उपादेन मुख्य करून त्याचं ध्यान करत नाही, जाणत नाही, अनुभव करत नाही, न वर्तते न श्रद्धते तत्कारणात. जे स्वतःच्या शुद्ध आत्म्याला उपादेय करून त्याला जाणत नाही, त्याचं श्रद्धान करत नाही, अनुचरण करत नाही, म्हणून त्याच्या 7 प्रथा उपशम क्षोपशम क्षय होत नाही. इथे का सांगितलं? मग आत्ता तुमच्यापाशी शुद्ध आत्मा नाहीच. मग तुम्ही जेव्हा कपडे काढताल, मुनी होताल, तेव्हा शुद्ध आत्मा प्रगट होणार. आत्ता तुमच्यापाशी अशुद्ध आत्मा कारण रूपाने तुमचा आत्मा अशुद्ध आहे, आणि कपडे काढल्यानंतर तुमचा आत्मा शुद्ध होणार प्रगट. असं नाही सिद्धांत बाबांनो. सव्वे शुद्धाहू शुद्ध नयाहा. धवलाकार सांगतात सगळे जीव शुद्ध नयाने शुद्ध आत्ता आहेत. कथन केलं काय जातं? तुम्ही शुद्ध आहात, शुद्धाचा नकार करत नाही. तुम्ही शुद्ध आत्ता आहात, निश्चय दृष्टीने, द्रव्य दृष्टीने तुमच्यामध्ये शुद्ध होण्याची शक्ती आहे. काय? शुद्ध होण्याची शक्ती आहे, पण तुम्ही सध्या शुद्ध नाही. काय झालं? शक्ती आणि शुद्ध नाही.
मग आत्ता शक्ती आहे तर मग शक्ती तुम्ही मानली नाही तर शुद्धता प्रगट होणार कुठली? म्हणून आचार्य सांगतात पर्यायामध्ये अशुद्धी असताना सुद्धा मग जे कथन केलं तुमच्यामध्ये भविष्यकाळामध्ये शुद्ध शक्ती प्रगट होण्याची योग्यता आहे, तो नय अभेद उपचार नाही आहे, व्यवहार नाही आहे. भावी नैगम्याने पर्यायामध्ये शुद्धी होण्याची शक्यतो अभेद उपचार आहे, परमशुद्ध निश्चय नाही. आणि आत्ता परमशुद्ध निश्चयण्याने आपला कारण परमात्मा शुद्ध आहे, व्यक्त आहे, प्रगट आहे. मग त्याचा तो अनुभव करत नाही, म्हणून त्या जीवाच्या सातचा उपशम क्षोक्षम क्षय होत नाही. जे व्यवहारामध्ये अडकलेल्या जीवाची ही अवस्था, जे व्यवहार मोक्ष मार्गे स्थितानां भवती न भवती, मग कुणाला होत नाही? आपल्या शुद्ध आत्म्याचं ध्यान करत नाही, अनुभव करत नाही, श्रद्धान करत नाही, अनुचरण करत नाही, त्या व्यवहारामध्ये स्थित असणाऱ्या जीवाला होत नाही. एक सांगितलं. परत यश पुन्हा यस्तो यस्तो नव यश पुन्हा पूर्वोक्तम, की जो व्यवहारमध्ये ज्याला सातचा उपशम क्षोक्षम झालं नाही, शुद्ध आत्म्याला उपादेय केला नाही, मग यस्तू तादृशम आत्मानं उपादेन कृत्वा, झालं तादृशम आत्मानं उपादेन कृत्वा. तादृश्याचं ते अरंत भगवान नाही, तादृश म्हणजे सदृश्यता नाही. मग तादृश म्हणजे जो निश्चय मोक्ष मार्गामध्ये स्थित होता त्या जीवाने काय केलं? स्वशुद्ध आत्म्याला उपादेय अनंत ज्ञानादी गुणाने युक्त जो स्वशुद्ध आत्मा आहे, तादृशम ते आपला आत्मा निश्चयण्याने अनंत ज्ञानादी गुणाने युक्त आत्ता वर्तमानमध्ये प्रगट आहे. मग तादृशम आत्मानं उपादेन कृत्वा श्रद्धते तस्य सप्त प्रकृती मुक्षमादिकम विद्यते, तो भव्यो भवती. आपली चर्चा भव्य आणि भव्याची अभिव्यक्तीसाठी चालली होती. मग तो व्यवहार मार्गामध्ये स्थित असणारा जीव व्यवहाराचा आश्रय सोडून अनंत ज्ञानादी गुणस्वरूप आपल्या स्वशुद्ध आत्म्याला उपादेय करून जाणेल, अनुभव करेल, तेव्हा त्याच्या भव्यत्व शक्तीची अभिव्यक्ती तेव्हा होणार आहे. पूर्वी भव्य होता, व्यवहार मोक्ष मार्गामध्ये होता, पण व्यवहार मोक्ष मार्गामध्ये पुण्याचा आश्रव बंद होतो आणि निश्चय मोक्ष मार्गामध्ये अल्पकाळामध्ये पुण्य आणि पाप दोन्ही बांधत नाही. म्हणजे शुद्ध भावाच्या जरी पुण्य आणि पाप दोघांचा बुद्धिपूर्वक बंद होत नाही, अबुद्धिपूर्वक पुण्यच बंद होतो, पाप बंद होत नाही. म्हणून तो व्यवहार सम्यक्ती जेव्हा स्वतःच्या शुद्ध आत्म्याला जाणून अनुभव करेल, ध्यान करेल, तेव्हा त्याच्या सातचा उपशम क्षोक्षम क्षय होणार आहे. जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत त्याचा होणार नाही. पुन्हा यस्य पुन्हा पूर्वक्त शुद्ध आत्मस्वरूपम उपादेम नास्ती, म्हणजे ज्याला स्वतःचा शुद्ध आत्मा उपादेय नाही, शुद्ध आत्म्याचं ध्यान करत नाही, अनुभव करत नाही, नास्ती तस्य सप्त प्रकृती उपशमादिकम न विद्यते इति ज्ञातव्यम मिथ्यादृष्टीरो असहो. मग तो भव्य असून सुद्धा अशा स्वतःच्या शुद्ध आत्म्याला उपादेय करून शुद्ध आत्म्याचं ध्यान करत नाही, अनुभव करत नाही, ही अध्यात्म भाषा झाली. आणि आगम भाषा सांगते त्याच्या सातचा उपशम क्षोक्षम क्षय होत नाही, म्हणून त्याला सम्यक दर्शन प्राप्त होत नाही, म्हणून भव्यत्व शक्तीची अभिव्यक्ती होत नाही. हे न्यायाच्या माध्यमातून चालवा. आपण हे सांगत नाही. कुंदकुंडाच्या गाथेमध्ये दाखवा चौथ्या गोष्टीचा अनुभव कुठं आहे, अमृतचंद्राच्या गाथा चौथ्या अनुभव कुठं आहे. त्याला आचार्य शब्दमलेंच म्हणतात. काय म्हणतात? शब्दमलेंच, शब्दाला पकडून बघतात. मग जे आचार्यांनी गाथा लिहिली त्याच गाथेतले ही पद घेऊन आचार्यांनी त्याची पदखंडनारूपाने टीका केलेली आहे. मग कुंदांच्या गाथेमध्ये तो भाव नाही आणि हे जयसेन आचार्यांनी लिहिला. होईल का कधी असं?
मी लघुतत्वस्फोट वाचतो सध्या घरी. मग त्या ठिकाणी त्या लघुतत्वस्फोटमध्ये 25 अधिकार आहेत आणि प्रत्येक अधिकारामध्ये तीर्थंकराची स्तुती 25 गाथेच्या माध्यमातून केली. मग तिथे एक ठिकाणी आचार्य म्हणतात, वस्तू अनेकांतात्मक असताना मी अनेकांतात्मक वस्तूला जर मी एकांत रूपाने कथन करेन तर माझ्या जिभेचे 1000 तुकडे होईल म्हणते. अनेकांत वस्तू असताना मी वस्तूचा एक धर्म सांगितलं तर माझे जिभेचे 1000 तुकडे होते. जे मी खोटं सांगणार नाही. समंतरभद्र आचार्याने सांगितलं तेच अमृतचंद्र आचार्य लघुतत्वस्फोट, त्याचं नाव शक्ती मनीष कोश नावाचं दुसरं नाव आहे. मग तिथे हेच कुंदकुंदाच्या गाथा आहेत आणि त्याच कुंदकुंदाच्या गाथेमधून आचार्यांनी पद वेगळे खंड करून त्याच्यावरती टीका करत आहेत. जयश्री आचार्य स्वतःचं काही सांगत नाही. ते म्हणतात सर्वज्ञ भगवंताच्या गंधरापासून परंपरापर्यंत आमच्या गुरुपासून चालत आलेली परंपरा मी सांगतो. ते दुसऱ्याचं कोणात चालत नाही. मग तिथे भव्यत्व शक्तीची अभिव्यक्ती एक कार्य, त्यासाठी सातपुरचा उपशम क्षौषम एक कारण, सातपुरच्या उपशम क्षौषम कार्यासाठी शुद्ध आत्म्याची अनुभूती आणि शुद्ध आत्म्याच्या अनुभूतीची स्वतःचा शुद्ध आत्मा तो विषय. ही सगळी व्यवस्था न्यायाच्या माध्यमातून जर तुम्ही वाचाल तर बराबर तिथे काय होते प्रगत. ते भव्यत्व आहात, ते भव्यत्व शक्तीसाठी आगम भाषेने सातकरूचा उपशम क्षौषम पाहिजे. अध्यात्म भाषेने शुद्ध आत्म्याचा अनुभव पाहिजे आणि तो शुद्ध आत्मा तुमच्यापाशी आत्ता कारण रूपाने प्रगट नाही, अशुद्धच आहे. मग कारणाला अशुद्धाला लक्ष करून सातकरूचा उपशम क्षौषम क्षय कधी होत नाही, हे लक्षात ठेवा. म्हणून कानामध्ये आणि डोळ्यामध्ये 4 बोटाचं अंतर आहे. कान खोटंही ग्रहण करू शकतात पण डोळा कधी खोटं ग्रहण करू शकतात. तर मी डोळ्याने पाहिलेलं आहे, मी कानाने ऐकलेलं सुद्धा असत्य पण होईल. कधी तुम्हाला कधी कोणी सांगेल आळंदकर तुम्हाला शिव्या देत होते, तुम्ही कानाने ऐकलं, तुम्ही मानून बसला समजा, तुम्हाला माहीत नाही मी तुम्हाला शिव्या देणार नाही. पण आता एखाद्याने सांगितलं आणि मी तुम्हाला काही दिवसांतर भेटलो, का आळंदकर माझ्या तुम्ही मला दुसऱ्या व्यक्तीसमोर शिव्या देत होता. मी म्हणलं नाही, मी तुम्हाला कधी शिव्या दिलो का. मग कान खोटं खोटं दोन्ही ऐकू शकतील पण डोळा कधी खरं ऐकणार. तो मी बघितलं आहे, आचार्य म्हणतात, मी सांगत नाही. मग आचार्य काय म्हणतात, कुंदकुंद म्हणतात. कुंदकुंद केवली श्रुत केवली म्हणतात. केवली श्रुत केल्यानंतर वस्तूचं स्वरूप आहे, मी काय करणार. म्हणजे इथे बाप दाखवणं तर श्राद्ध कर, ही परंपरा आहे. तुम्ही बाप दाखवण्याने श्राद्ध करा, श्राद्ध बाप दाखवून चालणार नाही. इथे आगम न्याय, इथे न्याय आगमला तिथे कोणाची तडजोड नाही. जेव्हा तुम्ही दिनवाणीच्या गादीवर बसता, जगामध्ये श्रेष्ठ तुम्हाला कोणी नाही. दिनवाणी देव गुरु शास्त्र श्रेष्ठ आहे. इथून उतरा, तुम्ही तुम्हाला जे काही बोलायचं बोला, पण इथे बोलून तुम्हाला अधिकार नाही बोलण्याचा. थोडं वाटतं राहिलं. भव्यवते यश पुन्हा पूर्वक्त शुद्ध आत्मकर्म उपाधि नास्ति तस्य सप्त प्रकृती उपशमाधिकम न विद्यते इति ज्ञात मिथ्यादृष्टी असते. म्हणजे 7 प्रकारचा आत्माचा अनुभव करत नाही, उपशम क्षम होत नाही. तो जो मिथ्यादृष्टी आहे तेन कारणेन अभोवी जीवस्य मिथ्यात्वादी सप्त प्रकृती उपशमाधिकम कदाचितपि न संभवती ती भावार्थ. मग मिथ्यादृष्टी अभोवी जीवामध्ये त्याच्या सातचा उपशम क्षोक्षम क्षय होत नाही, कारण शुद्ध आत्म्याला उपाधीचा अनुभव करत नाही. मग तसा भव्य जीव असून सुद्धा जोपर्यंत स्वतःच्या शुद्ध आत्म्याला जाणत नाही त्याचासुद्धा सातचा उपशम क्षोक्षम होऊन सम्यक दर्शन प्राप्त होणार नाही. मग अभव्य मिथ्यादृष्टी आणि भव्य मिथ्यादृष्टी समान आहे. एक स्त्री विवाह करून संतती झाली नाही आणि एक ब्रह्मचारी राहून संतती झाली नाही. दोघांमध्ये संतती न होणं समान आहे का फरक आहे? काय फरक?
विवाह होऊन संतती झाली नाही आणि ब्रह्मचारी राहून संतती झाली नाही. मग संतती न होणे हे समान आहे की नाही? विवाह करणे न करणे ते नाही, संतती उत्पन्न न होणे समानता आहे. मग भव्य असून सुद्धा तुम्ही आत्म्याचा अनुभव करणार नाही, तर तुमचं भव्याचं मिथ्यात्व गुणस्थान आणि अभव्याचं मिथ्यात्व गुणस्थानमध्ये काही फरक नाही. जेव्हा तो अनुभव करून सम्यक दर्शन होईल त्या अपेक्षेने फरक आहे. बाकी चर्चा भव्य असून सुद्धा कार्य कोरत नाही तोपर्यंत त्याला काढणार. भव्य असून सुद्धा अभव्य समान म्हणत, अभव्य म्हणत नाही. बरं तेवढंच. म्हणून स्वतः ग्रंथ वाचा, स्वतः अध्ययन करा. आणि हे जे आपलं ज्ञान आहे, एकदा आपलं वाचून श्रद्धा दृढ झाले ना, कोणीही घेऊन आपल्याला हलवलं तर आपण हलवू शकत नाही. म्हणून आपलं ज्ञान आपल्याला उपयोगी आहे. ओम.